ओरिमाइल कंपनीचे जे काही आरोग्याबद्दलचे जे औषध आहेत ते जे वापरलेले आहेत प्रत्यक्षात त्या व्यक्तींना या औषधापासून काय फायदा झाला ओरिमाइल ह्युमन प्लसपासून तर आपण त्यांचे अनुभव त्यांना स्वतःलाच विचारू. तर प्रथम तुमची ओळख करून द्या, नाव आणि पत्ता. नाव माझे दशरथ पांडू जाधव, राहणार आगासखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बरं, आता ही जी ओरिमाइल ही जी काही बॉटल आहे तुमच्या हातामध्ये बरोबर, हो, ही जी बॉटल आहे ही कधीपासून सुरू केली होती? हिला 2-3 महिने होऊन गेले. 3 महिने गेले. हो, बरं, सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केलं बरोबर त्यावेळेस तुम्ही किती किती मिली घेत होते? 15 मिली 15 मिली सकाळी आणि संध्याकाळी 15 मिली संध्याकाळी. तर असे जे 15-15 मिली जे काही दिवसभरात 30 मिली जो काही डोस घेतला हो, हा किती बॉटलचा गेला? हा एकच बॉटलचा केला फक्त. एक बॉटलचा गेला. हो, तर हे जे काही औषधं घ्यायच्या अगोदर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे त्रास होते? लघवीचा त्रास होता, हां, लघवीचा कमरेचा त्रास. होता, हाडांचा थोडा त्रास होता. बरं, हाडांना म्हणजे काय व्हायचं? हाडांना म्हणजे हाडं दुखायची. हाडं दुखायचे. हो, बरं, म्हणजे कंटिन्यू दुखत राहायचे का फक्त रात्री? कंटिन्यू दुखत राहायची थोडी थोडी. कंटिन्यू दुखत राहायचे. हो. बरं, मग त्याच्यामुळे त्या हाडांसाठी वगैरे जे काही दुखणे आहे तुमचं काही बाहेरचे काही गोळ्या औषधं वगैरे काही चालू होते का? काहीच नाही, ट्रीटमेंट काहीच नाही, काहीच नाही. ट्रीटमेंट वगैरे नव्हते घेत काहीच का? नव्हती. बरं, त्याच्यानंतर कमरेच्या काही प्रॉब्लेमसाठी कमरेमध्ये 3 मणक्यांमध्ये 3 गॅप पडलेली. डॉक्टरांना का म्हणजे तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं फोटो काढून त्यांनी 3 गॅप पडलेत म्हणे त्याच्यामध्ये. त्याच्यावर मी डॉक्टरांना पुष्कळ प्रयत्न केले. बरं, तर एका डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला, सांगितलं ऑपरेशन काही करू नका हां हां आणि गोळ्यानं चालू द्यायचं, पण बाकीचे उद्योग काही करू नका. मग तर विषय सोडून दिला मी. चालते मारून मग काय करायचं. असं गेलं का? हो, बरं, म्हणजे जो काही त्रास वगैरे चालू होता तो चालू होता. चालूच होतं. बरं, मग तो जो काही कमरेचा त्रास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या औषधांनंतर किती म्हणजे किती पटीनं फरक वाटला तुम्हाला? जवळजवळ 60% पुढे फरक वाटला. 60% पुढे फरक वाटला. हो, बरं, आणि जो लघवीचा जो काही प्रॉब्लेम होता तुम्ही म्हणे जी लघवी होती, लघवी थेंब व्हायची, हां हां तर ती लघवी 20-22 वर्षाच्या काळाची लघवी व्हायची, ती आज त्या पद्धतीनं लघवी होती. बरोबर, म्हणजे जे काही लघवी वगैरे व्यवस्थित साफ होती, मोकळी होती. मोकळी होती एकदम. बरं, आणि इतर अजून जे काही प्रॉब्लेम्स वगैरे तुम्हाला होते समजा तुम्ही जसे म्हणे आता बोलता बोलता की ब्लड प्रेशरचा पण त्रास वगैरे होता काही? हो, ब्लड प्रेशरचा त्रास होता. ब्लड प्रेशरचा पण त्रास होता? हो. कधीपासून? तो मग 2-4 वर्षापासून होतो. 2-4 वर्षापासून होता का? हो. बरं, पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं बाई, बाकीचे हाडाबिडे दुखायचे ना, हां हां त्यामुळे अगोदर हे पाहू नंतर ते पाहू असं चाललं होतं. बरं, सोडून बीपीचा त्रास आहे, तर बीपीचा दोन्ही त्रास थोडे कमी पडले औषधाने. या औषधांनी कमी हो. पडली. तर बीपी साठी वगैरे कुठल्या प्रकारची गोळी वगैरे चालू होती का पहिली? काहीच नाही, याच्यावर चाललंय माझं अजून. याच्यावर चालू आहे का? हो, त्याच्या अगोदर एक डॉक्टर आहे, तो मला म्हणे याचा कोर्स करा म्हणून, एखाद्या वेळेस लय त्रास होईल. हां. पण मी ते दुर्लक्ष हां, केलं. हां. मला या औषधानं गुण आल्यानंतर मी याचाच पाठलाग चालू करेल. बरं बरं, तर अजून याच्या पलीकडे काय काय फायदे? ऍसिडिटी वगैरे काही त्याच्यासाठी? त्याचे सगळ्यात फरक पडलाय ना. ऍसिडिटी पण होती का पहिली? हो, पहिली ऍसिडिटी सुद्धा होती. म्हणजे जेवण वगैरे केल्यानंतर काय वाटायचं? करपडेकर यायचे, हां. दुचक्या यायच्या अशा. डुचक्या यायच्या, हो, पोट वगैरे जड वगैरे ते पण व्हायचं काही? हो, जडवायचं थोडक्यात. पोटाचा नव्हता एवढा त्रास. नाही का? हम्म. बरं, आता कसं आहे ऍसिडिटीमुळं ज्या लोकांना ऍसिडिटीचे त्रास होतात त्या काही लोकांना पोट वगैरे व्यवस्थित साफ होत पण नसायचं. तसं काही त्रास वगैरे व्हायचा का तुम्हाला? पोट वगैरे साफ न होण्याचा काही बहुत? पोटाचा कधीच त्रास, फुगलं विकलं कधीच नाही, काहीच नाही, पोट साफ म्हणजे शौचालय वगैरे व्यवस्थित व्हायची पुरी? फक्त एकच होते, कोणतं जे सांडसलं जायची ना, हां हां ती 2 तासामध्ये दिवसातून सांडसलं जायला लागायची. हां हां जसं हे औषध घेतलं हां, ना, हां. सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीच वेळेस सांडसलं जायला लागायचं. बंद केलं का पुन्हा तो त्रास वाढत नव्हता कधी. असं आहे का? हो. नाही तर म्हणजे तुम्हाला ते खाल्यानंतर जे काही दिवसभरात जवळजवळ बघितलं तर 2-3 वेळेस जावं लागायचं किंवा 4 वेळेस? जावं लागत. बरोबर, तास 2 तासांनी जावं लागायचं. तो प्रॉब्लेम सुद्धा तुमचा याच्यापासून? हो, जेव्हापासून औषध घेतलं ना मी, हां हां तेव्हापासून त्या बाटलीमध्ये मला तो 90% जवळजवळ रिझल्ट मिळाल्यासारखं झालं. बरं, अजून याच्या व्यतिरिक्त काही अजून तुम्हाला काही? दुसरं काही नाही तसा त्रास काही. बरं, मग तुम्हाला याच्यात जर पाहिलं तर शारीरिक उत्साह वगैरे कसं वाटतंय? समजा पूर्वी तुम्हाला काम करायची इच्छा वाटत नव्हती असं काही वाटायचं का पूर्वी? काही तसं काही नव्हतं, काम करायची इच्छा राहायची, पण करताच येत नसं, हातपाय दुखायचे ना, हातपाय दुखायचे त्याच्यामुळे करता येत नसेल? करताच येत नसं ना. बरं, झोपेचं काही कुठल्या प्रकारचं काही समजा रात्र झोप वगैरे लागणं शांत काही असं पहिलं? झोपेचं जे आहे ना, हे औषध जर घेतलं ना, हां हां त्याने एकदम निवंत झोप येते. पण औषधाचा थोडा जरी समजा गॅप दिला ना, हां हां मग तो त्रास होतो, परत झोप येत नाही. हां, बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं हे कंटिन्यू तुम्हाला कमीत कमी ना 6 महिने तर पहिले करायचेच आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेली भली 10-10 मिली दररोज जरी घेत राहिले, कारण हा पोषक आहार आहे आपल्यासाठी हो, जो ऑलरेडी पाहिजेलेच आहेत. याच्यातून भरपूर प्रकारचे आपल्या शरीराला घटक मिळतात जे बाकीचे इतर याच्यातून मिळत नाही आपल्या आहारामधून किंवा काही. त्याच्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम जे तुम्हाला होते ते काय झाले?
पूर्ण सॉल्व्ह झाले. तर हा त्याचा खूप मोठ्या प्रकारचा बेनिफिट आहे. नमस्कार. याच्यामध्ये मग अजून सपोज तुम्हाला इतर जे काही बाकीचे आपल्या आजूबाजूला जे असणारे लोक आहेत तुमच्या ओळखीचे नातलग, त्याच्यानंतर जे काही मित्र परिवार जे काही कोणी असेल, तर यांना तुमचा ह्या औषधाबद्दलचा काय अनुभव राहील त्यांना सांगण्याबद्दलचा? मग त्यांना सांगावंच लागेल ना, असा असा अनुभव आहे, मग ती घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुम्ही ठरवतील. ती घेत असले तर आणू तुमच्याकडे, नाही तर मग देऊ सोडून विषय. बरोबर आहे का नाही? बर, म्हणजे हे तुम्ही घेतलं तर तुम्हाला पण याच्यापासून माझ्यासारखा फायदा तुम्हाला पण मिळेल, हो, हे तुम्ही घ्यायला पाहिजे एकंदरीत तुमचं असं त्यांना म्हणणार आहे. म्हणणं आहे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद. ओके.